हॅलो एव्हरीबडी, मी आहे डायटिशियन सारिका मोटे. आज आपण बोलणार आहोत युरिक ॲसिडबद्दल. तर युरिक ॲसिड शरीरामध्ये वाढते तेव्हा आपल्याला त्याचे सिम्पटम्स काय काय दिसतात. तर आपले जे सांधे आहेत, बोटांचे सांधे, पायाच्या हाताच्या बोटांचे सांधे आहेत किंवा एल्बो जॉईंटमध्ये, याच्यामध्ये पेन्स होतात, स्वेलिंग्ज येतं आणि लालसरपणा जाणवतो. तर असे जेव्हा सिम्पटम्स दिसतात तेव्हा समजायचं की आपलं युरिक ॲसिड वाढलेलं आहे. तेव्हा युरिक ॲसिड आपलं चेक करून घ्यायचं. कारण युरिक ॲसिड जर पुन्हा खूप प्रमाणात वाढलं, आपण लक्ष नाही दिलं आणि ते खूप प्रमाणात वाढत गेलं तर पेनफुल किडनी स्टोनसुद्धा त्याच्यामुळे होऊ शकतो. तसेच क्रॉनिक युरिक ॲसिडमुळे कार्डिओव्हॅस्क्युलर कॉम्प्लिकेशन्ससुद्धा होऊ शकतात. त्याच्यामुळे तरी हे युरिक ॲसिड कंट्रोल करायचं असेल आपल्याला तर काय उपाययोजना आपण केलेल्या पाहिजेत, आपण डाएटमध्ये काय बदल केले पाहिजेत. आपल्याला एकतर पहिलं म्हणजे पाणी भरपूर प्यायला पाहिजे. कारण पाणी भरपूर पिल्यामुळे काय होतं तर ते युरिक ॲसिड फ्लश आउट होऊन जातं. तसेच प्युरिन रिच डाएट जो असतो तो कमी केला पाहिजे. आहारामधलं प्युरिनचं प्रमाण जे आहे, जो प्रोटीनचा घटक असतो प्युरिन, हे प्रमाण आहे ते प्रमाण कमी केलं पाहिजे. तसेच अल्कोहोल कन्झम्पशन असेल तर ते स्टॉप केलं पाहिजे. रेड मीट बंद केलं पाहिजे. आणि ज्या प्युरिन कमी असणाऱ्या भाज्या आणि फ्रुट्स आहेत ते आहारामध्ये इन्क्लूड केले पाहिजे.